एका मोठ्या वडाच्या झाडावर चिमणीचे छोटेसे घरटे आहे. ढग दाटून आलेले आहेत. वारा जोरात वाहतो आहे. चिमणी घरट्यात बसलेली असते. तिने बारकाईने आकाशाकडे पाहिलं. ढग अधिकच काळपट झाले होते. लाडो चिमणी स्वतःशीच विचार करत बोलते, आज आभाळ इतकं गडद दिसतंय. कुठेतरी मोठा वारा येतोय. पाऊस पडणार असावा. तेवढ्यात मीनू चिमणी तिची सखी झाडाच्या फांदीवर उतरते. मीनू चिमणी बोलते, अगं ऐकलंस का? आज मोठा पाऊस पडणार आहे म्हणे. कुठेतरी सुरक्षित ठिकाण शोधायला हवं का? लाडू चिमणी बोलते, हो, पण माझ्या घरट्याचं काय? मी खूप मेहनतीने बांधला आहे. पाऊस लागला तरी काही खरं नाही. एका क्षणी जोरदार वारं घरट्याला हलवू लागतं. लाडू चिमणी थोडीशी घाबरून बोलते, हे बघ, झाड कशी हालत आहेत. वाऱ्याचा जोर वाढलाय. मीनू चिमणी म्हणते, हो, मला वाटतं आपल्याला दुसरं आश्रयस्थान शोधायला हवं. चला, उडून पाहू. दोघी उडून एक दगडाचा मोठा आडोसा शोधतात. आकाशात वीज चमकते. पहिला थेंब लाडू चिमणीच्या चोचीवर पडतो. ती थोडीशी आनंदाने थरथरते. लाडू चिमणी म्हणते, हा थेंब किती गार आणि गोड वाटतोय. पण पाऊस वाढला तर काय करायचं? तेवढ्यात पाऊस वाढतो. घरट्याकडे पाहण्यासाठी लाडू चिमणी पुन्हा झाडाकडे उडते. पण वारं जोरात असल्याने तिला नीट उडताही येत नाही. मीनू चिमणी हाका मारत बोलते, अगं सावकाश, आता उडणं कठीण आहे. लाडू चिमणी कशीबशी घरट्याजवळ पोहोचते. तिच्या डोळ्यासमोर घरट्याचा काही भाग तुटत असतो. तिला धक्काच बसतो. लाडू चिमणी हळू आवाजात बोलते, हे हे काय झालं? माझं घरटं. आता पाऊस रुद्ररूप धारण करतो. लाडू चिमणी परत तिची सखी मीनू चिमणीकडे जाते. मीनू चिमणी बोलते, तुला सांगितलं होतं ना, आपल्याला दुसरं ठिकाण शोधायला हवं. तेवढ्यात विजांचा कडकडाट होतो आणि दोघी घाबरतात. पाऊस मुसळधार कोसळत आहे. चिमण्यांची पिसं ओली झालेली आहेत. त्या दगडाच्या आडोशाला बसलेल्या आहेत. लाडू चिमणी बोलते, हे आबाळ एवढं का रागावलंय? माझं घरटं तर वाहून जाईल. मीनू चिमणी तिला धीर देते. मीनू चिमणी बोलते, चिंता करू नकोस. सकाळपर्यंत काहीतरी मार्ग नक्की काढता येईल. रात्रभर दोघी तिथे थांबतात. पाऊस अनावर झालेला असतो. झाडं कोसळत असतात. दगडांची माती वाहून जाते. लाडू चिमणी हलक्या स्वरात बोलते, इतका भयानक पाऊस मी कधीच पाहिला नाही. अचानक एक मोठा झपाटा येतो आणि दोन्ही चिमण्या उडून जातात. चिमण्यांना वाऱ्याच्या तडाख्याने झाडावरून उडून नेलं जातं. त्या अंधारात सैरभैर होतात. दोघी वेगवेगळ्या दिशांना फेकल्या जातात. लाडू चिमणी एका मोठ्या ओल्या फांदीवर पडते. तिला काहीच समजत नाही. ती डोळे उघडते आणि इकडे तिकडे पाहते. लाडू चिमणी घाबरून बोलते, अगं कुठे आहेस तू? मला ऐकू येते का? पावसाचा आवाज एवढा मोठा असतो की तिची सखी मीनू चिमणी तिला ऐकू शकत नाही. लाडू चिमणी हळूहळू ओल्या पिसाऱ्यांसह उडण्याचा प्रयत्न करते. पण वारं तिला परत खाली ढकलतं. ती एका मोठ्या झाडाच्या ढोलीत जाऊन बसते. लाडू चिमणी स्वतःशीच बोलते, माझ्या सखीला काही झालं तर? मला तिला शोधायला हवं. तिचे डोळे आसवांनी भरून येतात. पण तिला माहीत असतं सकाळ होईपर्यंत थांबणं गरजेचं आहे. सकाळी पाऊस थोडा कमी झालेला असतो. लाडू चिमणी ढोलीतून बाहेर येते आणि वेड्यासारखी सखीला शोधू लागते. ती एका तुटलेल्या फांदीवर तिचं घरटं पडलेलं पाहते. घरट्याचा नाश झालेला असतो. लाडू चिमणी हळहळते. लाडू चिमणी हळू स्वरात बोलते, संपलं सगळं. माझं घरटं, माझं सुरक्षित जग आणि माझी मीनू सखी कुठे आहे? इतक्यात तिला एका झाडाच्या मुळांजवळ हालचाल जाणवते. ती धावत तिकडे जाते. लाडू चिमणी आशेने ओरडते, तू आहेस का तिथे? तिची सखी मीनू चिमणी अर्धवट ओल्या झाडाच्या ढोलीत अडकलेली असते. ती कशीबशी बाहेर येते.
मीनू चिमणी थकून बोलते. मी मी ठीक आहे, पण खूप दमले. लाडू चिमणी डोळ्यात पाणी आणून बोलते. तू ठीक आहेस, एवढं पुरेसं आहे. दोघी थोड्या वेळासाठी एकमेकींना बिलगतात. त्यांना समजतं की आता नवीन सुरुवात करावी लागेल. पाऊस आता कमी झालाय, पण सगळीकडे पाणीच पाणी पसरलेलं आहे. दोघी चिमण्या एका सुरक्षित जागेच्या शोधात निघतात. लाडू चिमणी निरखत बोलते. आपण जिथे आधी राहत होतो तिथे परत जाणं शक्य नाही. नवीन जागा शोधूया. दोन्ही वेगवेगळ्या झाडांवर जातात, पण कुठेच योग्य जागा मिळत नाही. इतक्यात त्यांना एका जुन्या मोठ्या झाडाच्या कडेला एक कोरडी जागा दिसते. मीनू चिमणी बोलते. अगं बघ ना, हिच्या आत छान सुरक्षित जागा आहे. लाडू चिमणी बोलते. हो, आणि पाऊस आला तरी काही फरक पडणार नाही. दोघी आनंदाने त्या ठिकाणी नवीन घरटं बांधायला घेतात.